की काय येशू येशू करतोस, काय देव देव करतोस, का त्या देवाच्या मागे लागतोस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, फसवणूक झालेली आहे आपल्या जीवनामध्ये. परंतु एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला देवाने अधिकार दिलेला आहे की तू शांत बस. आपल्यामध्ये अधिकार दिलेला आहे. चर्च एक लक्षात ठेवा, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, जितक्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, तो देवाचा पुत्र आहे. तुम्ही आणि मी कोणाचे पुत्र आहात? देवाचे आहात. आपल्याला कोणाचं बोललेलं आहे पण देवाचा कसं किंचित. मग एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पावसाळ्यात कॅन्सर, थायरॉइड किंवा अशा आजार कसं काय बरं होत नाही, तो एक गोष्ट लक्षात ठेवा की देव अशा आजार बरं करू शकतो की लोक त्याला बोलत सुद्धा वाचतात. हालेलुया. HIV सारखे आजार देव बरे करू शकतो, तर देव तुमची परिस्थिती का बदलू शकणार नाही? वाटलं तुला जर खोटं वाटत आहे तर येणाऱ्या रविवारी आपल्यामध्ये देवाचे महान दास पास्टर विकसून येणार आहे. त्याची उत्तम साक्ष आहे. देवाने त्यांना कसं HIV पासून बाहेर काढले आहे ते आपल्यामध्ये येणार आहे.